नमस्कार. गेली 27 दिवस आपण आंदोलन करत आहोत. सर्व समन्वयक अगदी कसोशीने प्रयत्न करत आहेत. मग त्यामध्ये राहुलजी आहेत, वाघ सर आहेत, माळी सर आहेत, धानोरकर सर आहेत, रंगारी सर आहेत, इव्हन परदेशीर सर आहेत, केपी पाटील सर आहेत आणि आपण सगळेजण आहोत. आमचे लष्करी सर आहेत. पण गेली 27 दिवस प्रत्येक जण घरात बसून मेसेज करतोय की काय मेसेज करतोय, आज कॅबिनेट होणार नाहीये, उद्या कॅबिनेट होणार नाहीये. म्हणजे हितली माहिती घरात पोहोचते. म्हणजे आपल्यातले काही लोक काय करतात, माहितीला पाठवतात. पण विशेष म्हणजे आदरणीय केसरी साहेबांनी सांगितलंय की तुमचं काम करणार आहे मी. हे कितीतरी खरं असलं तरी आपण ग्राउंड सोडून जाणं अपेक्षित नाहीये. विशेष म्हणजे केसरी साहेबांनी सांगितलंय की तुमचा प्रश्न मार्गी लावणार आहे, निश्चित लागणार आहे. पण त्यासाठी आपण या ग्राउंडवरती हजर असणं अपेक्षित आहे. मग मगाशी वाघ सरांनी सांगितलं की अर्थ विभागामध्ये काही क्युरी आहेत, अर्थ विभागाचे पण सहकारी आहेत, काही अधिकारी रजेवर आहेत. त्यांनी सांगितलंय की आम्ही तुमचं काम करणार आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की आता काम होणार आहे. यासाठी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की या ग्राउंडवरती येणं अपेक्षित आहे. प्रत्येक समन्वयक म्हणतोय की आपण सगळेजण ग्राउंडवरती यायला पाहिजे. कोल्हापूरला आंदोलन सुरू आहे, जगदाळला आंदोलन सुरू आहे. पण तुम्ही आसपास जाण्यापेक्षा माझं प्रामाणिक मत आहे की जिथे आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, आणि म्हणून घरात बसणाऱ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. आता विनंती करण्याचे पर्याय नाही, कारण आपण कोणाला आपल्यासोबत बोलू शकत नाही. कारण तिथे घरात काय म्हणतात लोक, हे आम्हाला समन्वयक असे म्हणतात तसे म्हणतात म्हणण्यापेक्षा पगार माझी जबाबदारी असं समजून जर आपण आला तर हे प्रश्न लवकर मार्गी लागतील. आज लोक आज कॅबिनेट आहे म्हणून आज येणार, परत कॅबिनेट नाही म्हणून परत घरी जाणार, परत बुधवारी कॅबिनेट आहे म्हणून तुम्ही सगळे येणार. पण असं हा प्रश्न सुटणार नाही. कारण गेली 27 दिवस या लोकांनी जे कष्ट उपसलेले आहेत, जे कष्ट केलेले आहे, पूर्ण महाराष्ट्राला आपण 63,000 लोक म्हणतोय. पण आपली फक्त मावळे जे आहेत, किरकोळ मावळे येत आहेत. पण यांना सुद्धा आपल्या अस्तित्वाची जाण आहे आणि यांना सुद्धा कष्ट करण्याचं भान आहे, न्याय देण्याचं भान आहे, आपल्या कर्तृत्वाची जाण आहे. मात्र आपण घरात बसलेल्या लोकांना कर्तव्य जाण आहे का, हा प्रश्न स्वतःला पहिला विचारावा. आणि मग दुसऱ्यावर ब्लेम करणं किती सोपं असतं. मग एखादा निर्णय झाला चुकून, त्या दीपावली पत्र निघालं, आपण सगळेच घरी गेलो, पण त्या पत्रामध्ये काय आहे माहित नव्हतं, कुणालाच माहित नव्हतं. पण सगळे समन्वयक परत एकजुटीने एकत्र आले आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज आपण 27 दिवस आहे. यामध्ये आपण सगळेच कसून प्रयत्न करत आहोत. यामध्ये कुठलीही कसूर ठेवली गेलेली नाही. मग प्रत्येक टीम वेगळी आहे. इथं या ग्राउंडची टीम वेगळी आहे, मंत्रालयातली टीम वेगळी आहे आणि प्रत्येक आमदार आणि मंत्र्यांना भेटण्याची टीम वेगळी आहे. मग एवढे जर करत असताना यातून काही गोष्टी राहत असतात आणि मग घरात बसून आपण लोक म्हणतात की हे सगळं मला माहित होतं, हे सगळं होणारच होतं. हे घरात बसून वक्तव्य करण्यापेक्षा इथं येऊन आपण पाठपुरावा करावा. आम्ही सगळे इथंच बसतो, तुम्ही सगळे मंत्र्याला पाठपुरावा करावा, मंत्र्यांना भेटावं, जी माहिती तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही इथं बसतो. कारण घरात बसून बोलणं सगळ्यांना सोपं असतं, पण ज्यावेळेला आपण ग्राउंडवरती येतो त्यावेळेला खरी रियालिटी कळते आणि मग अनुदान काय आहे. कारण हा संघर्ष जो आहे, हा समन्वयक संघामध्ये 2 टप्पे मिळाले, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. हेही कोणी विसरून चालणार नाहीये. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, घरात बसलेल्यांना मी असं म्हणत नाही की जी लोक घरात आहेत की येणारे कॅबिनेट परत, आणि घरात बसून लोक काय करतात की आता उद्याच्या कॅबिनेटला निर्णय होणार आहे, फायनल होणार आहे, आता तुम्ही निवांत राहा. आणि असे आपणच लोक एकमेकाला सांगत आहोत, आता यायची घरात बाहेर पडायची गरज नाही, आता या दिवसात होणार आहे, आज उद्या होणार आहे, गोड बातमी समजणार आहे. अरे पण रियालिटी मंत्रालयामध्ये आहे ना. त्या मंत्रालयामध्ये काय अवस्था आहे हे आम्ही सगळे बघितलेलं आहे. परवाची अवस्था सांगून पर्याय नाही. आदरणीय रंगारी सर खरं म्हणजे त्याने पाठबळ इतका छान करतात, पण सांगायचं कोणाला, जो तो श्रेय घ्यायला श्रेयवादासाठी धडपडलेला आहे. आपल्याला श्रेयवादाची गरज नाही मुळात. आमच्या खात्यावर 20,000 पगार पडावा, कारण आमच्या पोटाची खळगी भरावी हाच उद्देश आहे, सर्वांचा उद्देश आहे, आणि तो भरावा यासाठी आपण जमलेलो आहोत. आणि घरबसल्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की आपण कृपया चुकीची विधाने करू नका, कृपया एकमेकांविषयी ब्लेम करूच नका. यामध्ये सगळेच जणच आहेत. प्रत्येक जण येणारा माणूस हा योद्धा आहे, लढवई आहे. तुम्ही येणारे म्हणजे सगळे सोडून आलेले आहात. प्रत्येकाला माहित आहे प्रत्येकाच्या अडचणी आहेत. हे आता 2 दिवस सुट्टी आहे, आज 2 दिवस सुट्टी आहे
2 दिवस सुट्टी असताना देखील आपण येत नाही, मात्र गणपती सुट्टीमध्ये घरी एन्जॉय करताय आणि ज्या शाळा सुरू असते त्याला आंदोलन जायचं मुख्याध्यापक पण मी देत नाही सांगत बसताय. म्हणजे ही आपली शोकांतिका आहे, यातून कुठं पण बाहेर यायला पाहिजे. आणि राहुलजी माझी विनंती आहे, आता हे आंदोलन आपलं जे करतोय आपण यामध्ये एखादा टप्पा घ्यायचा आणि आपण हे आंदोलन, माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपण हे आंदोलन थांबवायचंय वाघ सर. कारण का थांबवायचंय? कारण लोकांनाच गरज नाही आता त्याची, आणि गरज नाही म्हणण्यापेक्षा लोकांना पडलेलं नाही आता कुणाचं. आपणच मरायचं, आपणच करायचं, कोण कोणी दाद घेणार नाही काय नाही. मात्र ज्या वेळेला एखादा आता 60% होऊ दे, मात्र प्रत्येक कोपऱ्यातून राहून फोटो मिळणार, व्हॉट्सअपवरती फोटो येणार की हे माझ्यामुळे झालं, हे माझ्यामुळे झालं, मी इथनं फोटो टाकलो. पण ही वास्तवता सगळ्या जनतेला माहिती आहे, लोकांना माहिती आहे. आपण हे जेवढे आहेत हे सगळ्यांना माहित आहे. कोणी एकट्यामुळं, कोणी जर माझ्या समोर आलं, कोणी आंदोलन आलं, ठामपणे सांगून एकट्यानं कोणच होत तर नाही, माझ्यामुळे आणि कोणी होत नाही. कारण केसरी साहेबांना द्यायचंच आहे, इव्हन अजितदादांना सुद्धा द्यायचं आहे आपल्याला पत्र. कदाचित आपली परीक्षा बघत असतील, आपण कोणाला नावं ठेवणारच नाही, ठेवायचं कामच नाही. कारण आपला प्रश्न त्यांच्या निकडीच आहे, त्यांच्याही गरजेचं आहे. कारण त्यांनी आपल्या न्याययात्रेच आपण त्याची भांडू शकतो, प्रेमाने भांडू शकतो. आणि त्यांनाही साकडं आहे, साकडं एकच आहे की जसं लाडक्या बहिणींना आपण प्रेम करता, त्यांच्या भावांच्यावर पण थोडा प्रेम करावं, ही माझी प्रेमाची विनंती आहे. आणि त्याने हा प्रश्न मार्गी लावावा. कारण गेली 27 दिवस हे शिक्षक उपाशी आहेत आणि मात्र 2 मिनिटांमध्ये तुम्ही लाडक्या बहिणीचा प्रस्ताव पारित करून कोणी फक्त अर्ज जरी भरले तर तुम्ही दिनतेसाठी एक खातं सोडत आहात. मग ही शिक्षक मंडळी गेली 27 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष काम करत आहेत. त्यांच्या पोटाचा आपला प्रश्न मिटवणार नाही का? त्यांना आमची दया येणार नाही का साहेब? अजितदादांना पहिला विनंती आहे, केसरकर साहेबांना विनंती आहे आणि फडणवीस साहेबांना विनंती आहे की जर तुम्ही, आणि विशेष म्हणजे आमचे दाता म्हणतोय आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब, तुम्हीच कर्तव्यधर्ते आहात, तुम्हीच वेळापत्रक तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवलं तर आज कॅबिनेट होऊ शकते, तुम्ही नाही ठरवलं तर कॅबिनेट होऊ शकत नाही. पण ज्यावेळेला कॅबिनेट येईल त्यावेळेस तुमच्या हातात शस्त्र आहे, तुम्ही या शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावू शकताय, ही आमची 100% खात्री आहे. 100% खात्री फक्त एवढीच विनंती आहे की तुमची इच्छा तीव्र असावी, आमच्या इच्छेला तुम्ही पारित करावं अशी विनंती करतोय. आणि लवकरात लवकर हे जे आंदोलन आहे हे स्थगित तुमच्या हस्ते व्हावं. कधी व्हावं? की जोपर्यंत हा टप्पा मिळणार नाही, आणि टप्पा मिळून चालणार नाही, तो GR निघताना मात्र तो कसा निघणारा काय ना, आपले वाचक आहेत चांगले, त्यातनं सुज्ञ आहेत, सगळे काढतीलच. मात्र जेव्हा GR निघेल त्यावेळेस तो न्याय चांगला मिळावा. आणि येणारी पिढी, माझं मात्र असं आहे, शिंदे साहेबांना विनंती आहे की हा जो टप्प्याचा विषय आहे ना तो एकदा प्रचलित करून सोडावा, म्हणजे पुन्हा आपल्याला कोणताही ताण नाहीये. कारण भविष्यामध्ये ही शिक्षक मंडळी, कारण चीन म्हटलं तर चीनचा विषय साहेब असा आहे, चीनमध्ये शिक्षक म्हटलं की पूजतात आणि आपल्या देशामध्ये शिक्षक म्हणजे कुजतात. ही वाईट अवस्था शोकांतिक आहे. मग आपण उगाच म्हणायचं का आज शिक्षक दिन आहे, आपण शिक्षक साजरा करायचं, त्याला पुरस्कार द्यायचं? अरे पुरस्कार नको आहे आम्हाला, आमच्या पोटाची खळगी भरू द्या, जरा आम्हाला न्याय मिळू द्या. आणि अनुदानित शिक्षकांना विनंती आहे माझी खास करून, आपण जर करत नसाल तर सहकार्य करणार राहू द्या, मात्र किमान ते दर्शवा तर किमान या लोकांना, आपल्या धाकट्या भावांना सपोर्ट करूया किमान. अरे बाबा ही माझी भाऊ मंडळी अशी बसलेत आणि मी एका चांगला पुरस्कार स्वीकारतोय, हा पुरस्कार खरं म्हणजे टाळाव्यात त्यांनी, टाळा म्हणजे किमान लाथाळावात. अरे माझेच बांधव आपण भीक मागत आहेत आणि मी असला पुरस्कार स्वीकारतोय, ही शोकांतिका, ही पण शोकांतिका आहे. आणि आपल्यात बरीच मंडळी आहेत, मग त्यामध्ये घोषित स्वयं 40-60 यामुळे आपला सगळ्या टप्प्यांचा शासनानं गोंधळ होऊन टाकलेला आहे. आणि आपण त्यामध्ये प्रत्येक पार्टीनुसार बोलत आहोत. पण मला पार्टी कोणाची घ्यायची नाही, एकच ध्येय आहे की सगळ्या देशातील शिक्षकांना न्याय मिळावा. आणि हे धोरण आहे ना कायम, हे कायम धोरण मुलासहित उचकून निघावं अशी माझी मोदी साहेबांना पण विनंती आहे. कोण दखल घेणार? ही सगळे बिझनेसमॅन लेवलमध्ये आहेत, त्यामुळे कुणाचं काय देणं पडले नाही. मात्र शिक्षकाने ठरवलं तर सगळं करू शकतात, हेही त्यांना माहित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे की शिक्षकांची जात काय आहे मला माहित आहे, त्याला पण चांगलं माहित आहे. त्यामुळं माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की शिंदे साहेब, ही मंडळी तुमच्या अधीन आहे, तुम्ही जो निर्णय घ्याल तो चांगलाच घ्याल हे आम्हालाही माहित आहे. मात्र महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधूंना जर तुम्ही न्याय देत असाल,
येणारी आपली जी गणपती सुट्टी आहे, हा गणपती कालावधी आहे, तर आम्हाला न्याय मिळतो निश्चित आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आहोतच. फक्त विनंती इतकीच आहे की हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना आपण यातून कायम धोरण जे आहे हे धोरण मुक्त करावं आणि प्रचलित अनुदान देण्याचा तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती करतोय. आणि गणपती बाप्पाला साकडं घालतो की या सगळ्यांना विनंती करतोय की साकडं घालतो, यासाठी घालतो की याला सद्बुद्धी द्यावं आणि हा विषय मार्गी लावावा अशी विनंती करतोय. थांबतोय. धन्यवाद.